हाय सर्वांना. तर आता तुम्ही म्हणसान ताई कुठे आला तुम्ही, एवढी माणसं वगैरे दिसत आहेत, महिला दिसत आहेत. तर मी वास्तुशांतीला आलेले आहे आणि आज मुहूर्तच होते वास्तुशांतीचे. 2-3 जागेवरती वास्तुशांत्या पण होत्या आणि बघू शकता छान बंगला बांधलेला आहे. तर हा बंगला आहे माझ्या भावाचा, म्हणजे चुलत भावाचा बंगला आहे हा. आणि खूप सुंदर देवघर आहे. बघू शकता स्वामींचा फोटो आहे, दत्तांचा आहे, खूप छान. आणि हॉल आहे हा. दाजी उभा आहेत आमचे. खूप छान हॉल पण खूप छान आहे. आणि जिना पण आतमधूनच आहे, बंगल्यामधूनच आहे. आणि वरती टोपी वगैरे आहे. आमच्या इथे काही 2 मजली बांधत नाही आणि खूप मोकळं वातावरण आहे. थोडं खेडेगावात आहे त्याच्यामुळं मोकळं वातावरण आहे. खेडेगावात असल्यामुळे ते आपले शेत असल्यामुळे कितीही मोठे बंगले बांधता येतात. खूप छान वातावरण आहे कडेने पण. हॉल ह्या साईडला हॉल, ह्या साईडला किचन असं आहे आणि 3 बेडरूम आहे. आणि बाहेर पण खूप छान वातावरण आहे, पण बाहेरचं मला काही व्हिडिओ काढता आला नाही. म्हणजे खूप माणसं असतात त्याच्यामुळे एवढं काही मी व्हिडिओ काढला नाही. बाहेरचा हॉल आतमधलाच पूर्ण काढलेला आहे. आणि वरती काचा वगैरे बसवलेल्या आहेत त्याच्यामुळे पूर्ण मोकळं वातावरण आहे. पॅक असं काहीच नाही, पूर्ण मोकळं वातावरण आहे. आणि हा जो उभा आहे ना, त्याच भावाच्या घराची पूजा वास्तुशांती आहे. असं बंगला बांधलेला आहे, खूप सुंदर आहे. इथे एक बेडरूम आहे, त्यांच्या बाळाला झोका बांधलेला आहे, लहान मुलगा आहे त्याचा. फर्निचर वगैरे सगळं करून घेतलेलं आहे त्यांनी. खूप छान असं बंगला आहे. आणि कॉंग्रॅच्युलेशन भावाला. आणि इथे चुलत्या आहेत बघा माझ्या, इथे उभा केलेल्या आहेत.